ठीक आहे. रेकॉर्डिंग सुरू केली. अशा टाईपमध्ये पहिले काय घ्यायचं, फोटोशॉप घ्यायचं, फोटोशॉपमध्ये डॉक्युमेंट घ्यायचं. आता जर तुम्हाला सोशल मीडियावर टाकायचं आहे ना, इंस्टाग्राम वगैरेवर, तर डॉक्युमेंटचं साईज कधी पण 1:1 मध्ये घ्यायचं. 1:1 म्हणजे काय की स्क्वेअर पिक्सल. 1 इंचचा बॉक्स आहे तर त्याची विड्थ आणि हाईट 1-1 इंच पाहिजे. मी इथे 10 घेतो, 10 घेतो आणि इथं घेऊन घेतो 150. आला परफेक्ट स्क्वेअर. याच्यामध्ये कलर टाकायसाठी आता इथे ग्रेडियंट असते. ग्रेडियंट टूल आहे, शॉर्टकट आहे जी. ग्रेडियंट टूल घ्यायचा. याच्यामध्ये कोणतं पण बॅकग्राऊंड तुम्ही पहा, तुम्हाला कोणतं चांगलं वाटते. याच्यात सॉरी, वेगवेगळ्या टाईपचे ग्रेडियंट असते. हा झाला लिनियरवाला, लाईनवाला. हा झाला सर्कलवाला. हा डायमंडवाला. दिसतंय. त्याच्यानंतर हा रिफ्लेक्टेड. हा वाला बेसिकली हा कोणता डायमंड हा आहे, याला काय आहे अँगल ग्रेडियंट. ठीक आहे. एक सेकंड. याच्याच सपोर्टनी फोटोशॉप चालते. म्हणून हे जोपर्यंत करणार नाही तो, ते अटकल फालतो. ठीक आहे, तोपर्यंत पाहू आपण. याच्यात घ्यायचा रेडियल वाला, याला घ्यायचं सेंटरला, याचा रिव्हर्स करायचं बंद. आलं हे. यात कलर पाहिजे तो घेऊ शकता तुम्ही. याच्यावर डबल क्लिक करा या सर्कलवर. ठीक आहे. थोडासा डार्क मधला कलर घेतला मी. आलं लक्षात कसं घेतलं समजलं ग्रेडियंट. आता कपची घ्यायची पीएनजी. ही इमेज रेफरन्ससाठी घेऊन घेऊ. सेव्ह करू. सेव्ह. याला ओपन करायचं. या इमेजला फोटोशॉपमध्ये आणा. याच्यामध्ये आणून इकडे पेस्ट करतो. याला इकडे बाहेर काढतो. काल सांगितलं होतं हे बाहेर कसं काढायचं. ठीक आहे. एवढं घेतो, याला इथं ठेवतो. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर ग्रेडियंटचा खालचा कलर थोडासा लाईट पाहिजे आपल्याला. आणि हा कलर थोडासा जर त्याच्या सिमिलर घेतो म्हटलं तुम्ही, हा कलर थोडासा व्हाईट पेक्षा या कलर मध्ये. ठीक आहे. हा झालं. इथे यायचं आपल्या टॅब मध्ये. हे झालं, हे बंद करायचं आहे. इथे घ्यायचं, इथे चांगल्याने कपची पीएनजी. पीएनजी म्हणजे समजते तुम्हाला. पीएनजी म्हणजे अशी इमेज ज्याचं बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट राहते. ठीक आहे. सो समजा मी हा वाला कप घेतला छानपैकी. ऑलरेडी इथे चेकर चेकर दिसले असे म्हणजे ट्रान्सपरंट आहे समजायचं. सेव्ह एज, डाउनलोड, ओपन. आलं. आता याच्यामध्ये मी ते 3D रोटेट वापरून आपलं हे पण करू शकतो, याला रोटेट पण करू शकतो. ठीक आहे. याला इकडे करतो. आपण डाउनलोड केलेलं कुठे गेलं इमेज. ठीक आहे. मोठं केलं. आणि रोटेटसाठी कोणतं टूल होतं आपलं. कंट्रोल एंटर, कंट्रोल टी. ऑप्शन कुठे गेला तो. रास्टराइज, कंट्रोल टी. ऑप्शन येऊन नाही राहिला. विंडोज, नॅव्हिगेशन. एआय वाला आपला कुठे गेला. एआय टूलबारच गायब झाला. ऍक्शन, ऍडजस्टमेंट, कॅरेक्टर, ग्लिफ, कॉन्टेक्स्चुअल टेक्स्ट बार, टास्क बार काऊन बंद आहे. एकदा रिस्टार्ट मारायला लागणार आपल्याला. फाईलला सेव्ह करतो मी. मॅक 16 फोटो मॅनिप्युलेशन
ठीक आहे, मॅनिप्युलेशन. याच्यामध्ये नाव देऊ कप. आलं लक्षात? PSD सेव्ह करायची, JPG नंतर करू. ठीक आहे, याला क्लोज करतो. हे जे आपलं आहे ते चालू झालं का? डन. इथून एवढे सॉफ्टवेअर तुम्ही टाकू शकता तुमच्या याच्यामध्ये गरज असली तर. ठीक आहे, गरजेपुरते एवढे वापरतो आम्ही. एक एक राधिका नावाची मुलगी आहे त्या बॅचमध्ये. ती नुसती अशी 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 करत राहते कंटिन्यू. माझ्या सोबतचं एक काम करणार असंच आहे, कंटिन्यू पाय असं 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 होत राहते. ठीक आहे, आलं हे Ctrl+T. कॉन्टेक्स्चुअल टेक्स्ट हे पार काऊन नाही होऊन राहिला याच्यात? आत्ता आला. हा, आलं. याच्यामध्ये रोटेट वाला ऑप्शन कुठे गेला आपला आता? अच्छा, बरोबर आहे रे. याच्यात कसं काय येणार ना, ते बीटाचं फीचर आहे. हे आपलं नॉर्मल फोटोशॉप आहे. ठीक आहे, याला काय करू आपण, या इमेजला फोटोशॉप बीटा घेऊ, त्याच्यामध्ये लोड करू, म्हणजे ते 3D वाला तुम्हाला शिकवता येईल. तरी म्हणतो येऊन पण फोटोशॉप सारखंच आहे, फक्त हे ते मी दाखवायसाठी 3D वाला तुम्हाला दाखवलं होतं ना, तशा टाईपचं करायचं आहे मला, म्हणून मी ते याच्यात घेतो. कप थोडासा रोटेट करायचा आहे मला. आलं. याला करायचं रोटेट 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 ऑब्जेक्ट. ठीक है, इसको करता हूँ रोटेट. ठीक है, कितना चाहिए तुमको, कितना दिखाना है, उसके ऊपर मैटर करता है. नवीन टूल आले, नवीन टूल कंटिन्यू अपग्रेड करत राहावं लागते स्वतःला. मी जे फोटोशॉप शिकलो होतो ते कधीच आता म्हणजे असं समजा की बंदच झालं समजा, कारण की सॉफ्टवेअर सेम आहे पण त्यातले फीचर्स खूप नवीन नवीन आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्यू नवीन गोष्टी शिकत राहावं लागतं. आता आपल्याला काय पाहिजे, हे खालचं बॅकग्राऊंड जे याला लॉक करून टाकतो. लॉक करायला इकडे पकडायचं, इथं लॉक लावून टाकायचं, हे सिलेक्ट नाही होणार. ठीक आहे, याची शॅडो बनवायची आता तुम्हाला, तर पहिले शॅडोचं बेसिक लॉजिक सांगतो. सर्वात इझी मेथड, ब्रश टूल घ्यायचा, याच्यामध्ये ओपॅसिटी फ्लो 100% आहे की नाही पाहायचं. फ्लो सॉरी मोड नॉर्मल पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ब्रश घ्यायचं, इथे एक नवीन लेअर बनवायची. ब्रशचा साईज राईट क्लिक करून तुम्ही मोठा करू शकता, किंवा इथे ओपनिंग पीच्या बाजूला जे बटन आहे ना, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट, यानी पण हा छोटा मोठा होतो. ठीक आहे, मी इथे एवढा घेऊन घेतो. आला हे, याला Ctrl+T करायचं, याला करायचं ट्रान्सफॉर्म. कंट्रोल आणि शिफ्ट दाबून ट्रान्सफॉर्म करतो. आला. या शॅडोला या कपच्या खाली ठेवू, याची ओपॅसिटी करू कमी. आली कपची शॅडो, समजून आलं कसं केलं. त्याच्यानंतर कपचा जो एवढा वरचा भाग आहे तेवढा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर मी काय करतो, एक इक्लिप्स घेतो, याला ऍडजस्ट करतो थोडासा, ट्रान्सफॉर्म सिलेक्शन करून. याला कंट्रोल दाबून खाली घेतो. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला करता नाही येईल, जोपर्यंत स्टेबल रिलीज येत नाही त्याचा, तोपर्यंत तुम्हाला करता नाही येणार. ठीक आहे, एवढं घेतलं. इथं एक नवीन लेअर घेतली मी, आणि त्या नवीन लेअर मध्ये कोणता पण एक कलर भरून देतो. समजा मी ग्रीन कलर घेतो, समजा ग्रास टाकायचे आपल्याला तर. अरे अच्छा, कपच्या खाली आलं हे वरती. ठीक आहे, थोडस मी नाही का अंडू करतो याला, आणि ट्रान्सफॉर्म सिलेक्शन करून
एवढं पार्ट झालं. याला थोडस इकडे, ते स्टार्टिंगला थोडस आपण केअरफुली केलं ना तर आपलं चांगलं बनतं. जमलं हे? ठीक आहे. आता याच्यावर आपल्याला टाकायची ग्रास. आपण जे रेफरन्स घेतला होता तो रेफरन्स बंद झाला. या इमेजला पुन्हा रेफरन्स वाली जी आहे इथे नको आपल्याला, नवीन डॉक्युमेंट मध्ये घे. बेटा मिळत असेल तर मी तुम्हाला डाउनलोड करून देतो बेटा व्हर्जन, वापरून बघा. ठीक आहे. आता ग्रास घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे. टूल्स मध्ये जायचं, साईज मध्ये जायचं, लार्ज मध्ये जायचं. कोणती घ्यायची बघा, थोडीशी आपल्याला लंबीवाली पाहिजे. ही वाली एक वाटत आहे मला सही. ही वाली एक सही वाटत आहे. ठीक आहे. हे वरचं तर कटूनच जाणार त्याचं. खाली पण वॉटरमार्क आहे. दुसरी घेऊ त्याच्यापेक्षा. इथे पहा, इथे जेव्हा आपण ओपन केलं होतं ना, कुठे गेली ग्रास, हे वाले पॅचेस पण चांगले होते. आपण फ्रीपिक वरून पण डाउनलोड करतो. फ्रीपिक वर प्रीमियम राहते, याच्यात फ्री वाल्या पाहून घेऊ आपण. लायसन्स फ्री घ्यायचं. समजा ही वाली घेतली. ठीक आहे. मीडियम साईज डाउनलोड करतो इथून. याला मिनिमाइज करतो, याला कंट्रोल टी करतो. आता इथे काय करायचं माहिती, ही ग्रास कुठे टाकायची, एक तुम्हाला सांगतो. याला करायचं इथे कंट्रोल टी ट्रान्सफॉर्म. हा, या इमेजला काय करायचं, हे जे बनवलं ना हिरवं आपण, याला करायचं रेस्टराइज ऑब्जेक्ट. कुठे गेला, सॉरी, स्मार्ट ऑब्जेक्ट. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं तुम्ही इथे, की इथे पहा या इमेजवर डबल क्लिक करा. ओके करा. आलं हे, त्या इमेजला ओपन केलं त्याने. आणि आता काय करा, इथे ग्रास टाका ती वाली. ठीक आहे. आणि या ग्रासला करायचं राईट क्लिक करायचं आणि क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं. आली तेवढ्या इथे. मला ग्रासचा थोडासा कलर वलर ऍडजस्ट करायचा आहे, तर डायरेक्ट इमेज मध्ये जायचं, ऍडजस्टमेंट मध्ये जायचं आणि लेवल्स किंवा कर्व दोन पैकी काही पण घ्या. मी कर्व घेतो. कर्व काय करेल, ठीक आहे. आलं. पहिलीची ग्रास अशी होती आपली, थोडीशी आपण तिला डार्क केली. आलं. हे करून झालं, याला कंट्रोल एस मारायचं. इथे बघ ऑटोमॅटिक ग्रास येऊन गेले. ठीक आहे. आणि या ग्रासला काय करायचं, एक तुम्हाला ऑप्शन सांगतो, इथे डबल क्लिक करा. इथे बेविल एम्बॉस राहते, हे बेविल एम्बॉस मारायचं. तर तिथे पहा आता कपला असं डेफ्थ आली. हा बेविल एम्बॉस नावाचा ऑप्शन ऑन करा. याच्यामध्ये तुम्ही जाऊन याचं जे साईज वगैरे आहे ते कमी जास्त करू शकता. आलं. जमलं हे काम. इतकं जमलं. याच्यानंतर पुढचं काम काय आता आपलं, की याच्यावर लावायचं आहे घर आणि झाड. तर घर घेतो पहिले मी. इथे घ्यायचं ट्री हाऊस. ट्री हाऊस नाही, वुडन हाऊस. आलं. याच्यातही आपण काय करू शकतो, की प्रॉस्पेक्टिव्ह ऍडजस्ट आता तुम्ही कशात पण करू शकता. ठीक आहे. समजा हे वाला आहे, कंट्रोल एस. ठीक आहे. याला काय करायचं, कंट्रोल टी करायचं आणि फ्लिप हॉरिझॉन्टल करायचं. आलं त्या डायरेक्शन मध्ये. आणि याच्यामध्ये काय करतो, ही जे खाली शॅडो आहे ना बनलेली, ही उडवून टाकतो. तर एल दाबायचं, लासो टूल मध्ये यायचं, पॉलिगॉन लासो घ्यायचा. तुम्हाला टूल जो सोपा पडतो तुम्ही त्यांनी करा, मी यानी करतो.
क्लिक करत करत जायचं असं. ठीक आहे. याला आता इथे एक असतं ऑप्शन, डिलीट किंवा मास्क. डिलीट करायचं तर आधी याला रास्टराइज लेअर करायचं, म्हणजे एडिटेबल होते, आणि मारायचं डिलीट. ठीक आहे. आता मला याला काय करायचं, थोडस याच्यात असं ब्लेंड झालेलं दाखवायचं आहे ना, याला टाकायचं मास्क. मास्क काय करते, ऍडजस्टमेंट लेअर टाकते. ब्लॅक कलरनी हाईट होते, व्हाईट कलरनी शो होते. ठीक आहे. सो मी काय करतो, इथे सिलेक्शन घेतो. यात एक ऑप्शन असतो फेदरचा. ठीक आहे. आणि याला करतो ब्लॅक कलर टाकायसाठी अल्ट बॅकस्पेस. आलं हे याच्या आतमध्ये लक्षात आलं कसं केलं. पुन्हा दाखवतो एकदा. याला अजून खाली घेतो, याला करायचं अल्ट आणि बॅकस्पेस. जमलं ते, आतमध्ये गेल्यासारखं वाटतं. ठीक आहे. याच्या मागे एक झाड लावायचं. आवलं. वॉटर मार्क आहे याच्यावर, निघून जाईल. काढते त्याची टेक्निक सांगून देतो. याच्या मागे घेतो, हे आपल्याला काय करायला लागेल, कप आणि हे सगळं खाली घ्यायला लागेल. लक्षात आलं कसं घ्यायचं. ठीक आहे. आता याच्यात पहा, हे आहे छोटे छोटे वॉटर मार्क्स आहेत. नावं दिसतं इथे लिहून. याला काय करायचं, ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल मध्ये जायचं आणि सिलेक्ट सब्जेक्ट करायचं. झाड सिलेक्ट झालं. याला झाडाला टाक लेअर मास्क. गेलं ते सगळं समजून आलं. त्यानंतर आता ट्री झाली. ठीक आहे. आता काय, हा ग्लो, हा क्लाउड्स पण आहे, म्हणजे आपले ढग. ढगांसाठी करतो मी. कुठे गेलं आपलं, पीएनजी. लक्षात ठेवा, पीएनजी सगळा गेम आहे. डाउनलोड करा याला. आले. हे झाडाच्या मागे पाहिजे आपल्याला क्लाउड्स. अप्लाय करून टाकायचं या सगळ्यांच्या मागे, कपच्या पण मागे. ठीक आहे. क्लाउड थोडेसे मला पांढरे पाहिजे अजून, तर मी काय करतो, कंट्रोल एल किंवा कंट्रोल एम, काही पण वापरा, कंट्रोल एमच घेतो. होत खाऊन नाही, रास्टराइज करतो, कंट्रोल एल दाबतो. कलर करेक्शन व्हायलाच पाहिजे याच्यामुळे. कंट्रोल एल, कलर्सच नाही याच्यामध्ये. झालं का थोडस. याला एक काम करू शकतो आपण, इथे ऍडजस्टमेंट मध्ये घेतो. एक सांगतो तुम्हाला, ही सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पण शिकू, असं पण सांगतो. व्हाईट कलर घेतला, थोडासा ऑफ व्हाईट, आणि याला करायचं कंट्रोल अल्ट जी, शॉर्टकट क्लिपिंग मास्क. होत आहे का याच्यावर, नाही येत आहे. आता येत आहे, रेड कलर आला. ठीक आहे. तर क्लाउड थोडेसे मी
ब्लूइश क्लाउड घेतो. आलं. याला ब्लेंडिंग मोड चेंज करायचं. ब्लेंडिंग मोडने काय होते, कलर ब्लेंडिंग येते याच्यात. शिफ्ट प्लस माइनस नी पण करता येतो तुम्हाला. अपने को थोड़ा सा टिंट चाहिए उसमें. एक काम कर सकते हैं तो और एक ऑप्शन बघा, कंट्रोल जे करो. आलं हे. आणि याला ब्लेंड करतो मी. आलं थोडंसं लाईट झाले पहिल्यापेक्षा. करायसाठी खूप साऱ्या गोष्टी आहे. ठीक आहे, हे आलं. त्यानंतर अजून काय आहे, हे सूर्यवाला जो लाईट येत आहे तो पक्षी आहे. ठीक आहे, तो सूर्यवाला लाईट कसा आणू आपण, इथे यायचं. इथे सर्वात वरती एक नवीन लेअर बनवतो. सूर्यवाल्या लाईट साठी कलर घेऊन घ्या, कोणता पाहिजे. समजा आम्ही रेडिश कलर घेतला. ब्रश घ्या. अजून थोडासा पिवळा कलर पाहिजे आपल्याला. आलं. किंवा मग तुम्ही एक काम करू शकता की ग्लो आला कशाचा आहे, स्टायलाइज. ग्लो 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 कुठे आहे, ग्लो ट्रेसमेंट्स, नॉइज आहे, पिक्सल रेट आहे, रेंडर आहे, लेन्स फ्लेअर घ्यायचे. एरिया इज एम्प्टी. ठीक आहे, आपण काय करू शकतो की आता हे जे बनवलं आहे ना, या पूर्ण याची एक कंबाईन इमेज पाहिजे मला. तर कंट्रोल अल्ट शिफ्ट ई. तर बघा इथे लेअर मध्ये एक कंबाईन इमेज आली. आता याच्यामध्ये जातो फिल्टर मध्ये. कोणतं फिल्टर होतं आपलं, कंट्रोल शिफ्ट ऑल्ट ई. ऑल्ट ई लिहून देतो मी. हे इथे लावायचा. ब्राईटनेस पा किती पाहिजे, किती mm चं पाहिजे, एकदम पहा 35 mm घेतो. आणि याचा कलर 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 कोणता, हा व्हाईटच घेईल का. एक काम करतो मी, याला करतो कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आणि मग करतो फिल्टर. फिल्टर किती आहे, फिल्टर रेंडर लेंस फ्लेयर 35. इसमें फिल्टर का मास्क दिया, फेदर दिया, कलर रेंज, कलर नहीं दिया है. ठीक है, तो कलर करने के लिए क्या कर सकते हैं अभी अपन, कलर के लिए कुछ चॉइस है क्या. ठीक है, अभी के इसको ऐसे ही रहने देता हूँ और इसकी जो ओपेसिटी है वो थोडी कम करतो. ठीक आहे. आणि याला अजून थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनवायसाठी या इमेजला फिल्टर मध्ये जा, कॅमेरा रॉ फिल्टर मध्ये जा, याच्यामध्ये ऍडजस्ट करा. येत आहे कलर. ठीक है, उसके बाद डिटेल्स में शार्पनिंग करता हूँ. ठीक आहे, आलं लक्षात. अशा टाईपचं आउटपुट आपल्याला बनवता येतं. आणि याच्यात काय करू आता आपण फायनली, कंट्रोल ए दाबू, न्यू लेअर घेऊ. यातलाच कलर कुठला चूज घेतो, समजा काय करतो आपण, याला स्ट्रोक देतो. थोडासा हायलाइट होणारा कलर घेऊ. स्ट्रोक 20 पिक्सलचा घेतो इनसाइड. ठीक आहे, जास्त जाडा वाटत असेल फ्रेम तर फ्रेमला पतलं करून टाका. काय म्हणते, याच्यात काय करता येईल आपल्याला, स्ट्रोक 12 पिक्सल वगैरे घेतो. कलर थोडासा हा घेतो. ठीक आहे, आलं. याच्यामध्ये फोटोशॉपचा लोगो टाकून देऊ आपण, एक जसं यांनी टाकला. आपण चांगला थोडासा अजून नवीन वाला लोगो टाकू. तर याच्यामध्ये यायचं. ठीक आहे, कुठला पण एक चांगला वाला घेऊन घे. हा चांगला वाला आहे. कॉपी करायचं इमेजला, फोटोशॉप मध्ये या. आता हे बॅकग्राऊंड काय करायला व्हाईट आलं याचं. यासाठी डायरेक्ट शॉर्टकट सांगतो तुम्हाला, याच्याला टाकायचं मल्टिप्लायवर असं दिसतं.
स्क्रीन कुठे गेला, इस पे ऐसा दिख रहा. हे रिमूव्ह करायसाठी एक डायरेक्ट शॉर्टकट सांगतो. क्विक सिलेक्शन टूल मध्ये जायचं आणि सिलेक्ट सब्जेक्ट करायचं. ठीक आहे. यांनी सोबत सोबत झाड वाड सगळं सिलेक्ट केलं. कंट्रोल मी करतो याला सिलेक्ट. करताय का हा सिलेक्ट? पूर्णच्या पूर्ण सिलेक्ट करताय. तर मी काय करू शकतो, रेक्टँगल टूल सांगितलं होतं काल तुम्हाला. यांनी पाथ बनवायचा. शेपच्या जागी पाथवर घेतला. त्याच्या चारी कॉर्नर करतो राऊंड. आलं लक्षात? कॅन्सल केलं. याला तिकडे पकडलं. याला करतो एम दाबायचं आणि मेक एम नाही, पेन टूल मध्ये या. पेन टूल मध्ये राईट क्लिक करून मेक सिलेक्शन करायचं. झिरो फेदर मास्क टाकायचं. झालं. व्हाईट वाला शो होईल, ब्लॅक वाला हाईड होईल. ठीक है, ये चीज हो गई. लोगो आ गया पीएस का. ठीक आहे. उसके बाद हे मला लाल काहीच बरं वाटून नाही राहिलं. मी याला कलर ओव्हरले देतो. ब्लू चांगला वाटतं किंवा व्हाईट ठेवा. सरळ व्हाईट किंवा ब्लॅक घ्या. वाटत आहे चांगलं. व्हाईटच का आलं हे. अजून एक तुम्हाला स्पेशल इफेक्ट सांगतो. याच्यावर अजून एक काम करायचं. इथे बेवेल एम्बॉस टाकून द्यायचा. याला साईज कमी करायचा. हा घाला घ्यायचा आउटर बेवेल. आलं हे फ्रेम सारखं असा डेप्थ इफेक्ट आला त्याच्यात. लक्षात आलं बनवता येईल. हे पूर्ण आता तुमच्या समोर स्क्रॅच पासून बनवलं आपण. ठीक आहे. तर हे असं बनवता येईल तुम्हाला. याला सेव्ह करतो. कंट्रोल अल्ट टेस्ट करतो. जेपीजी फुल क्वालिटी ठेवायची. याच्यामध्ये मॅक पीएस फोटो मॅन्युप्युलेशन क्लास वर्क काय नाव आहे, फोटो ठीक आहे. यालाच काय करतो मी, स्टेटस मध्ये पण टाकायचं आपले करून टाकायचं. दिवसभर जे काम केलं ते संध्याकाळी पोस्ट करून टाकायचं. काय होतं यांनी आपल्याबद्दल 4 लोकांना माहित पडते की आपण काय काम करतो म्हणून. बघ अजून सोशल मीडिया असेल तुमच्याकडे, फॉर एक्झाम्पल सोशल मीडियावर टाकून द्यायचं. ठीक आहे. असं हे बनवलं होतं. याला मी मारतो स्विच. मी याच्यावर वर्क आता सध्या वर्क या आयडी वर टाकतो. ठीक आहे. याला रेकॉर्डिंगला पॉज